तर मित्रांनो, तर आपण फायनली पोचलो आहे बघा मंदिरापाशी. तर ह्याच्यासाठी तुम्हाला तर माहीत आहे आपण किती कष्ट केलेत, किती चाललो आहे. अक्षरशः रडायला आलतो आम्ही. तर मी आणि ओम भैया आमच्या दोघांचीच लॅब झाली. कृष्णा आणि ओम भैया यश तर गाडीवर गेलतो. तर मित्रांनो, तर फायनली आता आपण निघलेलो आहे बघा तुळजापूरकडून. तर आपण बसलेलो बघा बसमध्ये. मी बसमध्ये बसल्याच केली बघा ब्लॉगिंग चालू. मग काय तुम्हाला दाखव म्हणलं जरा बाहेरचं पण कसं आहे काय, पण बाहेर हातच काढता नाही आलं. मग थोडं दाखव म्हणलं. काय निघलं बघा तिथनं फास्ट. मग त्यामुळे होता मोबाईल आधी परत तिथे गेलं काढून. चार्जिंग नव्हती त्या पाय. मग तुम्हाला डायरेक्ट आपण डीमार्ट पैशालाच व्हिडिओ चालू केला. डीमार्ट पैशाला सोलापूरमध्ये गेलो. आज सामान घ्यायचं होतं थोडं सामान. काय मग थोडं खायचंच घ्यायचं होतं ले करून. थोडं खावं म्हणलं काही तर आता भोका लागलेला आम्हाला. काना म्हणलं चकल्या घ्यायच्या का काय, चकल्या घे म्हणलं. चकल्या चांगल्या आहे ती चकल्या. मग सगळे म्हणले चकल्या घे. तेवढं तेच म्हणला कुरकुरे घ्यायचे. ओम भया म्हणला काय नाही घ्यायची. ती ओम भयाने दिली वापस ठेवून. कानानं घेतली चकली आणि आलो आम्ही काउंटरला. आणि ओम यशनं पण घेतलेली बघा चिप्स. कांदानं घेतलेल्या बरमुडा. मग काय आलो बिल करायला लागला कांदा ऑनलाईन. थांबवा म्हणलं जरा बाहेर. म्हणलं जरा सुख तिथनं आलो डबल आम्ही डायरेक्ट बाहेर. काय बाहेर आपल्याला आता घ्यायच्या होत्या आपल्या बॅगा ठेवलेल्या आपण तिथं. कुपन होतं माझ्यापाशी. ह्यांचं चालू होतं बॅग घेऊन आधी जाऊन पुढे जाऊन बॅगा घ्यायच्या. कुपन माझ्यापाशी नाही, बॅगा कसा घेणार सांगा. मी ह्या दोघांना सांगितलेलं कुपन माझ्यापाशी. यश आधीच जाऊन थांबलेलं. यशला काय बॅग दिलीच नाही. मी कुपन दिल्यानंतर बॅग द्यायला लागली. काय फायदा नाही झाला त्याचा पुढे जाणून. काय राव यशवर हसायला गेली सगळी. नाही तर काय परत तिथनं निघलो. जरा बाहेर आलो की झालं बघा ह्यांचं चालू. मनीष भया लगेच चालू. म्हणलं बाबा किती खातो. निघलो पुढं. आपल्याला जायचं होतं आता रूपा भवानी देवी मंदिराकडे. निघलो तिथनं पण पटापटा. मनोज भयान का लय ताव होता. पटा जात होते. तसं म्हणलं तर लय खतरनाक होते त्यांचं. जात होते खात आलो जरा पुढं. आता इथनं गर्दी होती बघा समोरच. लय लांब नव्हतं आपल्यासाठी. आता या गर्दीत वाटत होती भीती. फोन बिन चोरला जाईल ही जाईल ती जाईल. त्यांनी सांगितलं फोन जपून घ्या. घेतला. मग आपण काय आपल्या हातातनं कोणी येऊ शकत नाही म्हणजे. बघा हे रूपा भवानी देवीचं मंदिराचं कळस. ती खतरनाक गर्दी होती ना भावांनो काय सांगतो. मग आम्ही पण फिरलो बघा डायरेक्ट मंदिराकडे. कारण की रूपा भवानी देवीचं दर्शन करूनच तुळजापूरला जावं लागतं. मग काय केलं दर्शन. निघलो तिथनं उडण पुलाला पाण्या बॉटल्या घेऊन. सगळ्यांनी एक पाणी बॉटल घेतलेली आणि आमच्या मनीष भाऊने 2 घेतलेल्या होत्या. मग काय नंतर मग निघली तिथनं. तुम्हाला दाखव म्हणली इकडं काय नाही. मला तर काय सुचत नव्हतं. तर कमीत कमी आता वाजले होते बघा 6 6:30 पावणे 7 तर झालीच होती. असं काय नाही एवढं. आणि एवढ्यातच आमचे पाय आले ते थकायला. मी म्हणले एवढ्यातच पाय थकायला लागले. पुढे गेल्यावर तर काय खरं नाही आपलं. आता यश आणि मी मागं ती तिघच होते फक्त पुढं. आता काय करावं म्हणलं. ती आवाज द्यायला लागली चल म्हणून पटपट. तहान लागली पिवा म्हणलं पाणी. दाखवा म्हणलं जरा चेहरा. काय मग तिथनं डबल रुपेशाला बरं आमच्या बॅगी न्यायला. नंतर बॅगी लिहे जवळ. मग मी पण म्हणलं करावं आपली पण पॅन्ट चेंज. बरमुडा घालावं म्हणलेलं. कारण की हो आता इतक्या लांब जाणं शक्य नव्हतं या पॅन्टीवर. चलता येत नव्हतं आम्हाला नीट. पायले दुखत होते. मग आता आणले तसं घ्यावं म्हणलेलं बदलून. घेतलं. मग मी पण लगेच पॅन्ट बदलून निघलो. दादा म्हणलं धर पॅन्ट. दादानं डायरेक्ट दिली टाकून राव. मग काय तिथनं आलं पुढं. आता वाजले होते बघा रात्रीचे 8 8:30 वाजलेली. तर आम्ही दोघं थकलेलो. आता ओम भाई आलता माझ्यासोबत मागं दमानं. मग थकलेलो. स्टिंग प्यायला थांबावं म्हणलं. स्टिंग प्यायला थांबलो हॉटेलवर. ओम भाईला खतरनाक थकलेला घामानं ओला झालता. मग काय तिथनं आलो. जरा भूक लागलेली. पुढं अजून एक हॉटेल होतं बघा. हॉटेलचं नाव होतं रॉयल हॉटेल.
रॉयल हॉटेल होतं. आता इथली बघू क्वालिटी कशी आहे, चला म्हणलं इकडंच. मग आम्ही सगळे चाललेलो तिकडं. मग काय आलं बघा आत, ही सगळी गेली पुढं. माणसं बघायला लागले माझ्याकडं काय करायला लागले म्हणून. बसा म्हणलं बाबा. मी गेलो आणि इकडं मोनेश बाहेरच्या शेजारी बसलो जाऊन. रुपया कुठे गेलं तर, रुपया गायब झालं तर रुपया काय कुठे गेलं तर काय माहीत. तेवढ्यात मग आवाज दिला मेनू आणा म्हणून. आला मेनू. मग आपले ओम भैया बघत होते कुठली भाजी मागवायची. तेवढ्यात आला रुपेश म्हणला गेलं तो हलका व्हायला. बरोबर म्हणलं. ह्यांचं चालू होतं अजून इथं भाजी कुठली मागवायची. एक म्हणायचं पनीर, एक म्हणायचं काजू. ही मधनंच घुसलं कुठून. त्याला म्हणलं गप. मग काय झालं तर जेवण. मग मोबाईल चार्जिंगला लावलेलं बघा बाहेर. रुपेश चाललेला गाडीवर. हे चाललेत म्हणलं. मग मी म्हणलं आता मी तर काय करावं इथं. मी काढला मोबाईल आणि गेलो. बसलेलो त्यांच्या गाडीवर. आधीच ती चौघ होती. मी लगे उतरलो. ते गेले बघा निघून. बाय बाय करायला लागले. जावा म्हणलं आधी पडचाल कुठं तर. तिथनं आलो बघा पुढं. आता वाजले होते बघा कमीत कमी रात्रीचे 11 वाजले असतील. 11. आत्ताच आमची हालत लय खराब झाली ती. आलं मग ह्यांच्या पैसे पळत. ह्यांना म्हणलं बघा इकडं. का दादाला म्हणलं इकडे बघा बाय बाय करायला लागला सगळ्यांना. मनोज बायचं काय सॅड बघा गाणे ऐकत जात होता पुढं. पाहिले दुखायला लागलेलं म्हणून आम्ही थांबलेलो बघा. टोल नाक्यावर लय जण थांबलेली. आणि आमच्यासोबत होतं स्प्रे. सगळे मारायला लागलेले बघा स्प्रे. तेवढंच मागं बघतो तर काही. त्याला म्हणलं रडू नको. जेव्हा आपण दर्शन घेतलं घरी. माणसांची हालत बघा कशी चालत होते माणसं. आमची पण तशीच अवस्था होती. आम्ही बसलेलो इथं. तिथनं निघलो आराम करून. कमी वाजले होते रात्री 1:45 वाजली होती बघा. आम्हाला पायाला असं इतकं जड वाटत होतं का नाही. लय पाय दुखत होते खतरनाक. तरी पण काय थांबलेलं त्या दोघांसाठी. आता इथं जरा इतके पाय दुखत होते ना काय बोलता येत नव्हतं मला. सकाळी माझे पाय इतके दुखायला लागले. तिथे गेले पुढं फास्ट. आणि यश तर निघूनच गेलता गाडीवर त्यांच्यासोबत रात्री जेवण झाल्यानंतर. मला चलता येत नव्हतं. आणि ही पुढं आवाज द्यायची चल म्हणून. तरी कसं बस दमादमान आलो जरा. परत सकाळी वाजले होते 6-6:30 वाजले होते बघा. इतके पाय दुखत होते ना मला तर काही चालायचं सुद्धा कळत नव्हतं. रडू येत होतं मला अक्षरशः. ही पण कायले थकलेले चलून. आणि ह्याचा भाऊ म्हणलेला मी मंदिरापासून 7-8 किलोमीटर लांब आहे या इथं. आता मंदिराच्या आम्ही कमीत कमी 5 किलोमीटर आमच्यापासून मंदिर आहे बघा फक्त 5. तरी याचा भाऊ काय आम्हाला घावला नाही ओम भैयाचा. लास्टला आमचं काय नाही, आम्ही थकलो नाही काय, पण आपला ओम भैया थकला बघा. नाही यायचं करायला लागला. येड्यागत करायला लागला. त्या पण म्हणून दिली सोडून. का त्याला उठवलं जरा कान ओढू चल म्हणला. ती म्हणला मी नाही येत बाबा. ले पाय दुखायला लागलीत माझी. तर फायनली त्याचा भाऊ घावला आम्हाला. मग काय घेतले बॅगा त्याकडनं. हे दोघं पहिलवान करायला लागले बघा आंघोळ्या. ह्यांनी जर मला बघितलं ना व्हिडिओ काढताना लय हाणतील बघा मला. व्हिडिओ सोडला जरी मी तर मग माझी लय चेष्टा करणार, लय अब्दा करणार ते. काय ह्यांची झाली आंघोळ. मग मी पण करून घेतलेली. मी ओम भैयानं मग काय निघलो आम्ही दोघं मागणं हळूहळू आंघोळ करून. ते गेले ते पुढं. जरा पंपावर थांबलो तर ह्या गाडीला बघून लय जुन्या पिक्चरची आठवण आली ते बघा. त्या पिक्चरचं नाव काय तर दे धक्कासारखंच होतं. मी सर्च मारून बघितलं पण घावलं नाही मला. जाऊ द्या म्हणलं. आलो तिथनं पुढं. आपल्याला लय लांब जायचं होतं बघा. होती वर तुम्हाला कळत दिसतं म्हणजे शेडनेट लावलेलं बघा हिरवं. तिथं जायचं होतं. ती पण मग तिथं काय मग इथं चालू होता बघा पुढं देवाचं जरा काही तर त्याचा साऊंड ऐकू घालतो मला. ऐका. आलं मग तिथनं पुढं. चला म्हणलं बाबा इथं पण भीती वाटायला लागली इथनं. काय आलं हो इथनं काय लय लांब नव्हतं. इथनं जवळ होतं बघा. इथं लिहिलं तर बोर्डाव काय लिहिले मला काय सुचत सुद्धा नव्हतं. वाचायची इच्छा पण नव्हती माझी. तिथनं पुढं आलो घाटापाशी.
घाटापाशी बघतो तर काय चपल्यांची डायरेक्ट कचरा कोंड्यासारखं चपल्या ट्रकामध्ये सुद्धा चपल्या भरतो त्या असल्या चपल्या इथं पडलेल्या बघा. तुम्हाला दाखवतो पुढं हो इथं पण एक अशोक लेलँड आहे, त्यात सुद्धा चपल्याच भरून येत होती. आणि आपल्याला काय कमी चालायचं नव्हतं. आपल्याला बघा तुम्हाला दाखवतो किती वर जायचं आहे. आपल्याला बघा दिसते बारिश. आणि ही तर काय नाही, लेहवर जायचं आहे आपल्याला. मग तरी कसा बसा घाट चढून आलतो बघा आपण वर. ही पण लेवर नव्हतो अजून बघा कसलं वर जायचं आपल्याला. लेवर जायचं आहे कमीत कमी. आता आम्ही 1 किलोमीटर वर आलतो आधीच. गर्दी काय कमी नव्हती बघा, होतं खतरनाक तरी. आणि आंघोळ केला पाय आम्हाला इतकी गरमी होत होती नाही लय गरमी होती. घाम तर इतका सुटलेला ओलं झालतो आम्ही सगळी. तरी ही दोघं कसं काय चालत होती काय माहीत. आम्हाला तर चालायची इच्छासुद्धा नव्हती. दमादमान चालत होतो. ही दोघं डॉन तर बॅगी घेऊन चालत होती. आम्हाला बॅगी घ्यायची इच्छासुद्धा नव्हती. आलो तिथनं, चला म्हणलं आता आलो तर दर्शन तर करायला लागणार आहे. आलो बाबा, चाललो वर दमादमान. मग काय आलतो बघा इथं इथनं डबल बघा तुम्हाला खालनं दाखवलेलं बघा. हे मी कळस, या कळसापासून चला म्हणलं बाहेर पटकन. अजून आपल्याला बाहेर जाऊन दर्शन घ्यायचं आहे. आपण ह्याच्यासाठी इतकं चाललेलं बघा. लास्टला आलो तिथं कसं तर ह्याला बघून रडू आलं तर अक्षरशः मला तर. ओम भैया मी आलो म्हणलं बाबा लास्टला इथं. आता जायचं होतं. इथं पण काही गर्दी कमी नव्हती. इथं सुद्धा चालायला सुद्धा जागा नव्हती आम्हाला. तर निघलो इथनं दर्शन करून कसं बसं. डायरेक्ट पंढरपूरच्या एसटीत बसलो बघा. लय थकलेलो तरी चेष्टा चालत होती. लय बेकार. आम्ही तर झोपायला आलतो मी तर. जाऊ द्या तर मग म्हणलं आता करतो ब्लॉग बंद आणि झोपी जातो. तर भेटू परत आपण पुढच्या ब्लॉगला. बाय.